सासऱ्याला संपवण्यासाठी 17 लाखाची सुपारी, प्रॉपर्टीसाठी सुनेनेच केला सासऱ्याचा घात। 2 प्लॅन फेल गेले, मात्र तिसऱ्यांदा टप्प्यात येताच उडवलं। दिवस 22 मे। पुरुषोत्तम पुट्टेवार हे सकाळी रस्त्याने चालत असताना भरधाव कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला। मात्र पोलीस तपासात पुरुषोत्तम यांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असल्याचं उघडकीस आलं। रस्त्याने चालत असताना आरोपी सचिन हा दुचाकीने पुरुषोत्तम यांचा पाठलाग करत होता। त्याने त्याच्यासोबत असणाऱ्या नीरज आणि सार्थकला इशारा दिला। नीरजने भरधाव कार पुरुषोत्तम यांच्या अंगावर घातली आणि घटनेनंतर तिघेही पसार झाले। या घटनेशी संबंधित पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला। मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना अटकही करण्यात आली। पुढे चौकशीत आरोपीचे PCR, मोबाईलचे CDR तपासले असता अर्चना पुट्टेवार ही घटनेच्या दिवशी दोघांच्याही संपर्कात असल्याचं निदर्शनास आलं। सुनेलाही यानंतर अटक करण्यात आली। पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। पोलीस तपासात हा सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचं समोर आलं आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते, काय कारण होता आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 6 गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे आणि त्या आता इन्व्हेस्टिगेशन आमचे क्राईम ब्रांचचे PI ते सध्या करत आहे आणि ह्याच्यात जवळपास 17 लाखाची प्रॉपर्टी म्हणजे त्याच्यात कॅश आहे, गोल्ड आहे आणि कार्स पण ॲडिशनली 4 वाहन जप्त करण्यात आलेले आहेत। त्याच्यात 3 कार आणि 1 स्कूटर पण आहे। अर्चना पुट्टेवार हिचा भाऊ सुद्धा या संपूर्ण कटामध्ये सहभागी असल्याने पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतलंय। पुरुषोत्तम यांच्या हत्येसाठी मे महिन्यात तब्बल 3 वेळा प्रयत्न करण्यात आले। पहिला प्रयत्न हा 8 मे रोजी झाला, त्यानंतर दुसरा प्रयत्न 16 मे रोजी। मात्र दोन्ही प्रयत्न फेल गेल्यानंतर 22 मे रोजी शेवटी कारखाली आल्यानं पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला। 80 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार हे त्यांची मुलगी आणि नातवाच्या नावे संपत्ती करणार होते। यासह सुमारे 20 ते 22 कोटी संपत्तीच्या वाटणीची केस ही कोर्टात सुरू होती। संपत्तीच्या लालसेपोटी अर्चना पुट्टेवार हिने इतके टोकाचं पाऊल उचललं। अर्चना पुट्टेवार गडचिरोली येथे नगररचना विभागाची सहाय्यक संचालक अधिकारी असून यापूर्वीही अवैध पद्धतीने भूखंडाला परवानगी दिल्याप्रकरणी अर्चना हिचं नाव चर्चेत आलं होतं। मात्र या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा अर्चना हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये कसून चौकशी करतायत।